नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कव्हरी न्यूज. डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कल्याण व कपिल पाटील फाउंडेशन तसेच भाजपा कल्याण शहराच्या वतीने जागर महिला शक्तीचा व खेळूया खेळ पैठणीचा हा कार्यक्रम कल्याणमधील लाल चौकी परिसरातील शारदा मंदिर क्रीडांगणात पार पडला. यावेळी भाजपा उपाध्यक्षा हेमाताई पवार, जिल्हाध्यक्षा रेखा राजन चौधरी, प्रदेशाच्या सरचिटणीस प्रियाताई शर्मा, शहराध्यक्षा वैशालीताई पाटील, कल्याण शहर सरचिटणीस वैशाली परदेशी, भारती गायकर, उपाध्यक्षा संजीवनी पाटील, वार्डाध्यक्षा लता पारवे, राधा झा, सोपानकर मॅडम यांची उपस्थित होती. रोजच्या धावपळीच्या जीवनात महिलांना स्वतःला वेळ देणे शक्य होत नाही, म्हणून घरातून कामातून एक विरंगुळा मिळावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा महिला मोर्चा कल्याण, भाजपा कल्याण शहर व कपिल पाटील फाउंडेशन मार्फत करण्यात आले होते. यात महिलांसाठी हळदी कुंकाच्या कार्यक्रमाचे आयोजनही केले गेले होते. तसेच महिलांना वाणही वाटप करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज कपिल पाटील यांनी हा कार्यक्रम शहरी ग्रामीण भागातील भाजपा महिला पदाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवला आणि सर्व पदाधिकारी महिलांनी तो योग्यरित्या पारी पाडला. ही संधी कपिल पाटील यांनी दिल्याने त्यांचे महिला पदाधिकारी करून कौतुकही करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे निवेदन सुधीर भगत यांनी सुरेख केले. द डिस्कव्हरी टीव्ही न्यूज कल्याण. ताई काय सांगणार, आज कपिल पाटील फाउंडेशन मार्फत महिलांसाठी जागर शक्तीचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, तर काय बोलणार आपण? भारतीय जनता पार्टी तसेच कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने महिला मोर्चाच्या वतीने कल्याण पश्चिममध्ये विविध प्रकारचे खेळ खेळले जात आहेत. म्हणजेच श्री जागर शक्तीचा आणि खेळ पैठणीचा असे विविध खेळ कल्याण पश्चिममध्ये सुरू आहेत. तर आपण सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे प्रत्येक गोष्ट म्हणजे महिला या केंद्रबिंदू समजूनच प्रत्येक गोष्टी महिलांसाठी करतायत. आणि आज महिलांना कुठेतरी या सगळ्या गोष्टी घरातून कामातून आपल्या महिलांना वेळ मिळावा यासाठी आज आपण या कल्याण पश्चिममध्ये विविध प्रकारचे खेळ खेळत आहोत. आणि या सगळ्या महिलांना या सगळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आमचे खासदार कपिल पाटील साहेब यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. हा महिला मोर्चा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर आपल्याला जे साहेबांनी आहे हे महिलांसाठी कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. सो त्याच्यासाठी सगळ्या महिलांनी खूप याचा लाभ घ्यावा. आणि आपल्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थितीत आपल्या जिल्हा अध्यक्ष रेखाताई चौधरी व आपल्या आमदारांच्या तसेच माझे उपाध्यक्षा हेमाताई पवार, आपल्या प्रदेशाच्या सरचिटणीस प्रियाताई शर्मा, अजून परत उपाध्यक्षा संजीवनीताई पाटील, सरचिटणीस सोपारकर मॅडम, उपाध्यक्षा सोपारकर मॅडम, परत आपल्या सरचिटणीस शहराच्या वैशालीताई परदेशी, अजून वॉर्डाच्या अध्यक्षा ज्या आहेत आपल्या लताताई, अजून परत यांचं नाव राधा झा, आणि पूर्ण वॉर्डाच्या ज्या आहेत सहकारी सगळ्या जे वार्ड अध्यक्ष असू दे सगळ्यांनी आपल्याला इथे सहकार्य करून आणि खूप मोठा हा प्रोग्राम केलेला आहे. त्याबद्दल मी खूप धन्यवाद मानते. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिलांना मी शुभेच्छा देते. भारतीय जनता पार्टी खासदार कपिल पाटील साहेब यांच्या सहकार्याने यांच्या फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम सादर करण्यात आलेला आहे. मी काही नवीन असं बोलणार नाही महिलांना, पण महिलांसाठी जर काम केलं असेल कोणी आजपर्यंत तर आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी भाई मोदी. त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी खूप मोठी मोठी पावलं उचलली आहेत. महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टीकडे कुठल्याही नेत्याचं आजपर्यंत लक्ष दिलं नाही ते लक्ष म्हणजे नरेंद्रभाई मोदींनी दिलेलं आहे. शौचालय बांधण्यापासून तर गॅस पुरवण्यापासून महिलांना उद्योजकता देण्यापासून ही सर्व कामं, बेटी बचाव बेटी पढाव अशी खूप प्रकारची कामं त्यांनी केलेली आहेत. तर मी महिलांना एकच विनंती अशी करेन की तुम्ही कधीही अशा पंतप्रधानांना विसरू नका आणि कायम आपलं मत कमळ कमळ कमळ. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.
असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.